शेवग्याच्या शेंगाची थोड्या वेगळ्या पद्धतीने भाजी केली ना, तर न आवडणारे सुद्धा आवडीने खातील. रेसिपी साधी सोपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी पावशेर शेंगा चिरून घेतलेल्या आहेत. तर थोडं तेल टाकून तेलामध्ये 2 मिनटं फ्राय करून घ्यायच्या. फ्राय करून झाले की त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. 10 ते 15 मिनटं आपल्याला शेंगा 80% शिजवून घ्यायच्या. तर इथे पाव चमचा हळद पण टाकलेली आहे, कलर छान येतो. तर इथे बघू शकता आपल्या शेंगा 80% शिजल्या गेलेल्या आहेत. जास्त शेंगा गाळ करायच्या नाही. तर आता परत त्याच कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे छान तडतडले की बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. लगेच 10 ते 15 कढीपत्त्याचे पाने टाकून घ्यायचे. आता 2 ते 3 मिनिट कांदा छान परतून घ्यायचा. आता लगेच आपल्याला 2 चमचे अद्रक, लसूण, खोबरं याचं वाटण टाकून घ्यायचं. वाटण परत 2 मिनटं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता लगेच बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो टाकून परत 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं. इथे बघू शकता आपलं छान टोमॅटो वाटण परतलं गेलेलं आहे. लगेच 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ टाकून परत 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं. तर अर्धी वाटी पाणी टाकून परत छान मसाला शिजवून घ्यायचा. इथे बघू शकता आपला मसाला किती छान तेल सुटेपर्यंत शिजला गेलेला आहे. तर परत त्यामध्ये शिजवलेल्या शेंगा टाकून घ्यायच्या. तो मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जेवढं हवंय तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. तर इथे मी परत अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. आता एक उकळी काढून घ्यायची. उकळी आली की त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. मिक्स करून घ्यायचं. तर झाकण ठेवून 5 मिनिट मंद गॅसवर भाजी शिजवून घ्यायची. तर इथे बघू शकता 5 मिनिटानंतर आपली भाजी छान शिजली गेलेली आहे. थोडी वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची. खाण्यासाठी तयार झालेली आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी. थोडे वेगळ्या पद्धतीने केले तर सगळे आवडीने खातील. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.